नमस्कार मित्रांनो, आज आपण 12A आणि ATG रिन्यूअल याबद्दल चर्चा करणार आहोत। मित्रांनो, मी काही टॉपिक्स आयडेंटिफाय केलेले आहेत 6-7 की ज्याच्यामध्ये व्यवस्थित माहिती दिली नाही तर तुमचं 12A आणि ATG हे रिजेक्ट होऊ शकतं। मित्रांनो, माझा 20-25 वर्षाचा अनुभव आणि आता जे काही 2021 नंतर 12A आणि ATG रिन्यूअलचं जे काही नवीन सेक्शन आलेलं आहे त्या संदर्भात 12A ATG रिन्यूअल करताना काय अडचण येतात त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। तर एक स्टेप बाय स्टेप आपण त्याच्याबद्दल चर्चा करू। पहिलं जे आहे, जेव्हा तुमचं 12A ॲप्लिकेशन जातं त्यावेळेस तुम्हाला पहिलं जे मागितलं जातं ते आहे डोनेशनची लिस्ट। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जे काही दानशूर व्यक्ती आहे ते आपल्याला ट्रस्टला डोनेशन देतात आणि त्या डोनेशनवरती आपण आपल्या ॲक्टिव्हिटी करत असतो। तर ही डोनेशनची लिस्ट मागितली जाते, ती फार महत्त्वाची आहे। त्या डोनेशनच्या लिस्टमध्ये त्या डोनरचं नाव, त्याने किती अमाऊंट दिलेली आहे, ती अमाऊंट कॅशमध्ये दिलेली आहे की चेकने दिलेली आहे, त्या डोनरचा पत्ता आणि त्या डोनरचा आधार नंबर किंवा पॅन नंबर असे डिटेल्स मागितले जातात आणि हे सर्व डिटेल्स हे मागील 3 वर्षाचे मागितले जातात। तर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपल्या डोनरची ही जी काही माहिती आहे ती आपल्याकडे इयर वाईज उपलब्ध असायला हवी। ही जर माहिती दिली गेली नाही तर बऱ्याच केसमध्ये हे 12A आणि ATG हे रिजेक्ट केलेले आहे। नंतरचा जो सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, बऱ्याच ट्रस्टनी चुकीच्या सेक्शन कोडमध्ये ॲप्लिकेशन केलेले आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की हे जे काही 12Aचं किंवा ATGचं रिन्यूअल ॲप्लिकेशन आहे ते ऑनलाईन सबमिट केलं जातं आणि ऑनलाईन सबमिट करताना वेगवेगळे सेक्शन कोड आपल्याला सिलेक्ट करावे लागतात। म्हणजे तुमचं जर ट्रस्ट जुनं असेल तर वेगळा सेक्शन कोड, तुमचं जर प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन असेल ते जर परमनंट करायचं असेल तर वेगळा सेक्शन कोड, तुमच्या ॲक्टिव्हिटी स्टार्ट झालेल्या असतील तर वेगळा सेक्शन कोड, तुमच्या ॲक्टिव्हिटी स्टार्ट झालेल्या नसतील तर वेगळा सेक्शन कोड, असे वेगवेगळे सेक्शन कोड आहे। आणि ते सेक्शन कोड जर चुकले, तुम्ही सर्व माहिती दिली आणि सेक्शन कोड चुकला तरी तुमचं ॲप्लिकेशन हे रिजेक्ट होत आहे। तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना कुठला सेक्शन कोडमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे। नंतर सर्वात महत्त्वाचं लेट ॲप्लिकेशन। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 2021 नंतर जे काही रजिस्ट्रेशन दिलेले आहे, ज्यांचं पूर्वीचं रजिस्ट्रेशन होतं 12Aचं त्यांना 5 वर्षासाठी दिलेलं आहे आणि ज्यांनी नवीन अप्लाय केलं त्यांना प्रोव्हिजनल 3 वर्षाचं रजिस्ट्रेशन दिलेलं आहे। तर हे जेव्हा रिन्यूअल करतो आपण, जर प्रोव्हिजनल असेल तर तुम्हाला ॲक्टिव्हिटी स्टार्ट केल्यापासून 6 महिन्याच्या आत ते रिन्यूअलला टाकायचं आहे किंवा 5 वर्षाचं असेल तर त्याची मुदत आता 31 मार्च 2026ला संपणार आहे। त्या मुदत संपायच्या 6 महिने अगोदर म्हणजे तुम्हाला 30 सप्टेंबर 2025 पूर्वी हे जे काही 5 वर्षाचे तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळाले होते ते रिन्यूअल साठी टाकायचे आहे। तर ह्या मुदतीत जर ॲप्लिकेशन तुमचं गेलेलं नसेल तर ते सुद्धा रिजेक्ट होत आहे। मित्रांनो, 2024च्या बजेटमध्ये एक अमेंडमेंट आलेली आहे। जरी तुमचं ॲप्लिकेशन लेट झाला असेल तर ते लेट ॲप्लिकेशन कंडोन करायचे पॉवर हे कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स एक्झम्पशनला दिलेले आहे। परंतु तुम्ही जेव्हा लेट ॲप्लिकेशन करता त्यावेळेस तो अर्ज तुम्हाला त्याच्याबरोबरती जोडायचा आहे की आमच्याकडनं ॲप्लिकेशन लेट झालेलं आहे आणि ते कमिशनरला जर पटलं तुमचं कारण की का लेट झाला आहे, त्याला रिजनेबल कॉज असं म्हणतात, ते जर रिजनेबल कॉज जर तुमच्याकडे असेल तर तुमचा तो डिले हा कंडोन केला जातो आणि तो जर कंडोन झाला नाही तर तुमचं ॲप्लिकेशन हे रिजेक्ट केलं जातं। तर मुदतीत ॲप्लिकेशन करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। नंतरचं सर्वात महत्त्वाचं ॲक्टिव्हिटी रिपोर्ट। तुम्हाला मागील 3 वर्षामध्ये काय ॲक्टिव्हिटी केलेल्या आहे त्याचा रिपोर्ट व्यवस्थित द्यावा लागतो। कारण 12A रिन्यूअलसाठी कमिशनरला हे बघायचं आहे की तुमच्या ॲक्टिव्हिटी ह्या जेन्युइन आहे का नाही, तुमच्या ट्रस्ट डीडप्रमाणे तुम्ही ॲक्टिव्हिटी करत आहे की नाही। तर त्या ॲक्टिव्हिटी रिपोर्टमध्ये तुमची डेट ऑफ ॲक्टिव्हिटी,
काय ॲक्टिव्हिटी केलेली आहे, त्याचे बेनिफिशियरी काय आहे, म्हणजे ज्या लोकांसाठी तुम्ही ॲक्टिव्हिटी करता ते बेनिफिशियरी किती आहे, नंतर तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीमध्ये किती खर्च केला आहे, त्या खर्चाचे व्हाउचर्स, बिल्स, त्या ॲक्टिव्हिटीचे फोटोग्राफ्स, नंतर सर्वात महत्त्वाचं तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीच्या काही पेपरमध्ये मीडिया कव्हरेज आलेला असेल, बातम्या आल्या असतील, तर त्यासुद्धा तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटी रिपोर्टबरोबर जोडायच्या आहे. सर्वात महत्त्वाचा विषय हा ॲक्टिव्हिटी रिपोर्टचा आहे, कारण तुम्ही काय काम करता हे जोपर्यंत कमिशनर सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत तुमचं 12A ATG हे रिन्युअल होत नाही. तर ह्या ॲक्टिव्हिटी रिपोर्ट तयार करताना आणि ॲक्टिव्हिटी करताना तुम्ही ही काळजी घ्यायची आहे की त्याचे बेनिफिशियरी किती आहे, त्या ॲक्टिव्हिटीचं खर्चाचं बिल, व्हाउचर, फोटोग्राफ्स हे सगळं तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे. नंतरचा जो पॉईंट आहे हा पण फार महत्त्वाचा आहे की आपल्या ट्रस्टला अदर ॲक्ट काही ॲप्लिकेबल होतात, जसं की महाराष्ट्रामध्ये मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आहे किंवा स्टॅम्प ॲक्ट आहे. त्या ॲक्टचं जर तुम्ही व्हायोलेशन केलं तरी तुमचे 12A ATG हे ॲप्लिकेशन रिजेक्ट होत आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो की आपल्या सर्वांच्याच ट्रस्टला ट्रस्टी काहीतरी लोन टाकून त्याच्यामध्ये काम करत असतो. सुरुवातीला कोणी डोनेशन देत नाही म्हणून ट्रस्टी स्वतः आपले पैसे उसनवार देतात, त्याला लोन म्हणतात, ते बॅलन्स शीटला दिसतं. परंतु मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्टनुसार कुठल्याही लोन घ्यायच्या अगोदर तुम्हाला चॅरिटी कमिशनरची परमिशन हवी असते. म्हणजे तुम्ही बँक लोन घ्या, पर्सनल लोन घ्या, ट्रस्टीकडनं लोन घ्या, तुम्हाला अगोदर धर्मदाय आयुक्तची परमिशन घेणं गरजेचं आहे. आणि तुमच्या बॅलन्स शीटमध्ये लोन दिसलं आणि तुमची परमिशन नसेल तर असे ॲप्लिकेशनसुद्धा रिजेक्ट होत आहे. तर लोन घेताना तुम्ही चॅरिटी कमिशनरची परमिशन घेणं आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट की एका केसमध्ये एका कॉलेजनी एक बिल्डिंग भाड्याने घेतलेली होती आणि त्याचं जे काही लीज ॲग्रीमेंट आहे ते नोटरी केलेलं होतं. तर तुम्हाला जर जागा भाड्याने घ्यायची असेल तर तुम्हाला ते लीज डीड आहे ते रजिस्टर करणं महत्त्वाचं आहे. आपली स्टॅम्प ड्युटी आपण भरतो म्हणून काही लोक नोटरी करतात, परंतु ते बॉम्बे स्टॅम्प ॲक्टचं व्हायोलेशन आहे, म्हणून ते व्हायोलेशनमुळे तुमचे 12A ATG हे रिजेक्ट होत आहे. तर तुम्ही लोन घेणार असेल किंवा एखादी प्रॉपर्टी ट्रस्टसाठी रेंटवर घेणार असेल तर ते रेंट ॲग्रीमेंट रजिस्टर करणं महत्त्वाचं आहे. तर ह्या जे काही अदर ॲक्टच्या कंप्लाय केले नसतील तर ते सुद्धा स्पेसिफाईड व्हायोलेशन म्हणून तुम्हाला त्रासदायक होतं आणि कमिशनर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट करू शकतो. नंतर सर्वात महत्त्वाचं, काही ट्रस्ट जे आहे ते पर्टिक्युलर कास्ट आणि कम्युनिटीसाठी आहे. म्हणजे समजा मराठा समाजाचं एखादं मंगल कार्यालय असेल, तेली समाजाचं एखादं मंगल कार्यालय असेल, जैन समाजाचं एखादं ट्रस्ट असेल, तर पर्टिक्युलर कास्टसाठी, कम्युनिटीसाठी जर तुमचं ट्रस्ट असेल तर त्याला 12A ATG मिळत नाही. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जरी तुमच्या नावामध्ये काही कास्टचं नाव असेल, कम्युनिटीचं नाव असेल, परंतु तुम्ही जी काही बेनिफिशियरी आहे, तुम्ही ज्याच्यासाठी काम करणार आहे, ते जे काही बेनिफिशियरी आहे ते कुठल्याही कास्ट कम्युनिटीचे नसायला पाहिजे. तुमच्या ट्रस्ट डीडमध्ये हा स्पेसिफिक उल्लेख पाहिजे की आमचं ट्रस्ट हे कुठल्याही जाती धर्माच्या लोकांसाठी नाही, सर्वांसाठी आहे. जरी तुमच्या नावामध्ये एखाद्या कास्टचा, एखाद्या कम्युनिटीचा उल्लेख असेल, परंतु तुमचे बेनिफिशियरी हे जे जनरल पब्लिक असेल तर तुमचं रिजेक्ट होणार नाही. तर ही काळजी तुमच्या ट्रस्ट डीडमध्ये हे आहे की नाही ते बघणं गरजेचं आहे. शक्यतो म्हणजे मी तर म्हणेल की तुमच्या ट्रस्ट डीडमध्ये अशी प्रोव्हिजन असायलाच हवी की आमचं जरी ट्रस्टमध्ये नाव असेल एखाद्या कास्टचं, परंतु आम्ही जे काही सेवा करणार आहोत, जे काही काम करणार आहोत ते सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी करणार आहोत. तर ही तरतूद तुमच्या ट्रस्ट डीडमध्ये असणं आवश्यक आहे. ते जर तशी नसेल तर तुमचे 12A ATG हे रिन्युअल होत नाही. नंतरचं सर्वात महत्त्वाचं, कमर्शियल पर्पज. अनेक ट्रस्टमध्ये काही मंदिर आहे, काही मंगल कार्यालय आहे, ते फक्त रेंटवरती त्यांच्या प्रॉपर्टीज देतात. दरवर्षी रेंट येतं
आणि ते या रेंटमधनं जे उत्पन्न आहे त्यातनं त्या FD करत असतात, बँकेमध्ये ठेवत असतात. काही याच्यामध्ये समजा तुमचं हॉस्पिटल आहे आणि त्याला लागून मेडिकल आहे, तर मेडिकलचा जो प्रॉफिट आहे तीसुद्धा कधीकधी कमर्शियल ॲक्टिव्हिटी पकडली जाते. तर तुम्हाला जरी इन्कम येत असेल तर त्यातनं तुमच्या ऑब्जेक्टवरती खर्च झाला पाहिजे. नुसतंच तुमचं इन्कम येत आहे आणि तुम्ही बँकेमध्ये ठेवताय, FD दरवर्षी वाढत आहे, सरप्लस दिसतोय परंतु त्याचं कुठलंही ॲप्लिकेशन नाही, तर ती तुमची कमर्शियल ॲक्टिव्हिटी म्हणून ट्रीट होऊ शकते. तर हे लक्षात ठेवायचं आहे की तुमचं जे काही इन्कम येतं ते दरवर्षी ऑब्जेक्टवरती खर्च झालं पाहिजे. तर मित्रांनो, हे जे काही 6-7 पॉईंट आहे जे काही मी आता डिस्कस केले, ह्या पॉईंटवरती बरेच ॲप्लिकेशन हे रिजेक्ट झालेले आहे. तर ही काळजी जी काय आता मी डिस्कस केलं ती तुम्हाला घ्यायची आहे. आणि तुमच्या काही कंप्लायन्समध्ये अपूर्तता असेल तर ती आत्तापासूनच तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी काम करायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही 12A ATG रिन्युअलला टाकाल तेव्हा तुम्हाला ह्या अडचणी येणार नाही. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. धन्यवाद.